ज्यांनी काम केलं सर्वांना शुभेच्छा त्यांना द्यायचे. परंतु आज या ठिकाणी महत्त्वाचे आपले मान्यवर आलेले नवशक्तीचे आज त्यांचं ते काम सोडून या ठिकाणी शिरोडकरांच्या प्रेमखातर आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या सगळ्या वृत्तपत्रकांची नाळ जवळजवळ नवशक्तीशी जुळलेली आहे. त्या प्रेमखातर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेचा विचार करून आपण यानंतर प्रमुख पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना मी या ठिकाणी शिरोडकर साहेबांच्या विषयी आणि सर्व मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. अशोक बेनकळे साहेब संघाचे आपले मार्गदर्शक. नमस्कार. खरं म्हणजे मी बोलणार नव्हतो, पण रवींद्र मालुसरांनी सांगितलं की मी यायला पाहिजे. आणि मधु शिरोडकर माझे अनेक वर्षांचे मित्र, पत्रकार मराठी वृत्तपत्र लेखक संघाशी माझा अनेक वर्षांचा संबंध आहे. मी जे इतिहास लिहिला वृत्तपत्रांत, तर त्यावेळेचे सगळ्या आठवणी माझ्या मनात आहेत. आणि एक आपण नॉस्टॅल्जिक जसं होतं जुन्या काळाचे, तसं माझं होतं. आणि आज पुस्तक मी जर काढलं तर त्याच्यामधून अनेक आठवणी माझ्याकडे आल्या. एक म्हणजे मला आठवतं त्यावेळेला मला वाटतं शिरोडकर संघात नव्हते, संघात बाहेर दशम सामंत आणि केळकर ते माझ्याकडे माझ्या संबंध. केळकरने मला सांगितलं की तुम्ही पुस्तक लिहावं, त्याच लिहावा. आणि सामंत माझ्या जवळ राहायचे अंधेरीला. म्हणजे ते कमिटेड कार्यकर्ता म्हणतो ना, माझ्याकडे अनेक फायली घेऊन आलेले आहेत त्या पुस्तकासाठी स्वतः. आज अतिशय सामंत आले, त्यांचे वडील, त्याच्या घरी पण मी गेलेला आहे अंधेरीला. तर असे कार्यकर्ते मी पाहिले की मराठी वृत्तपत्र संघामध्ये त्याचे कार्यकर्ते होते. तर म्हणजे हा पत्रकार जो वृत्तपत्र लेखक आहे हा जागल्याचं काम करतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पत्र लिहून आणि अतिशय महत्वाचं काम हा वृत्तपत्र लेखक करत असतो. आणि त्याला तुम्ही जर बघितलं असेल, नवशक्तीचे संपादक प्रभाकर पांधेंपासून ते श्रीकांत पालेकर, नंतर पुरा बेहरे आहे, आणि त्याच्यानंतर मला वाटतं प्रकाश कुलकर्णी आहे. आज नवशक्तीचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी आणि आजी संपादक प्रकाश सावंत हे दोघेही इथं आलेत. हे अतिशय महत्वाची मला वाटतं बाब वाटते. कारण नवशक्तीचं नाळ त्या वृत्तपत्र लेखक संघाच्या पूर्वीपासून जोडलेली आहे. सगळे पत्र सातत्यानं नवशक्ती देणं वगैरे होत होतं. शिरोडकरांची पत्र म्हणजे मला आठवतं, मी नुकताच लिहू लागलो होतो त्यावेळेला शिरोडकरांची दशम सामंतांची पत्र वृत्तपत्रात यायची आणि मला फार चांगलं वाटत. शिरोडकरांचे एक मित्र होते मनोहर तोरगावकर, ते माझे मित्र होते, सामायिक मित्र. त्यांच्यात तोंडून त्यांचं नाव ऐकलं होतं, ते ओळख झाली नव्हती. आणि फार म्हणजे वर्तमानपत्रात नाव, पूर्वीची गोष्ट सांगतो मी, त्याला 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्यावेळेला वृत्तपत्रात नाव येणं ही अतिशय अप्रूप अशी गोष्ट होती. आणि त्यामुळे मला शिरोडकर, दशम सावंत ही नावं, गणेश केळकर ही नावं त्यावेळेपासून माहीत होती. आणि नंतर संबंध आले, नंतर रवींद्र मालुसरे आले. तर ही जी सगळी माणसं आहेत ना, ही अतिशय निर्लसपणे काम करणारी आहेत. आणि त्याला म्हणजे दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांना अजूनही स्वतःची जागा मिळालेली नाहीये, सरकारी जागा दिलेली नाहीये. ती देणं आवश्यक आहे. म्हणजे एकदम खूप चांगलं काम वृत्तपत्र लेखक संघ त्यांनी अनेक गोष्ट करतोय. एक ही वृत्तपत्र लेखक संघाचं एकच मी उदाहरण देतो. गणेश केळकरांचं एक पुस्तक मी त्यावेळेला संपादित केलं होतं, लक्षवेध नावाचं. गणेश केळकरांनी खूप चांगली पत्र त्यावेळेला लिहिली होती. त्यांचं एक सूचना मला आज आठवते. आज गणपती आपल्या गावात येतो, गावामध्ये तर अनेक ठिकाणी गणपती ठेवले जातात. तर त्यांनी एक सूचना केली होती की प्रत्येक गावात, एका गावामध्ये एक गणपती असावा. अतिशय चांगली सूचना त्यांनी 40-50 वर्षापूर्वी सूचना केली होती. तर अशा काही चांगल्या सूचना वर्तमानपत्रामध्ये या
वृत्तपत्र लेखक संघांच्या त्या लेखकांकडून येत असतात आणि त्याला मला वाटतं वृत्तपत्र बरेच वृत्तपत्र लेखक त्यांना चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देतं. मला फक्त एक वृत्तपत्र संघाचं आणखी एक चांगलं गोष्ट आठवते. अनेक चांगली माणसं आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे संघटनेला आलेले आहेत. मला वाटतं विलासराव देशमुख अशा अनेक मोठे मोठे व्यक्ती या संघाच्या कार्यामध्ये आल्या. एक प्रसंग मला आठवतो. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्यवाही सचिव चीफ सेक्रेटरी एका कार्यक्रमाला आले होते आणि त्या कार्यक्रमाला मी त्यांच्या बाजूला मोठं IAS ऑफिसर मोठा ऑफिसर सिनियर ऑफिसर त्यामुळे ते तिच्या जागेवर होते. पण ते आले होते त्या कार्यक्रमाला. अशी मोठी मोठी माणसं वृत्तपत्र लेखक संघामध्ये आलेली आहेत आणि वृत्तपत्र लेखक संघाने सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे असं मला वाटतं. मला फक्त 2 सूचना ह्या ठिकाणी कराव्याशा वाटतात. एक म्हणजे वृत्तपत्र लेखक संघाने जे संपादक आहे त्यांना भेटून काही ठिकाणी पूर्वी एक दर महिन्याला किंवा दर आठवड्याला उत्कृष्ट पत्र निवडलं जायचं आणि त्याला पारितोषिक केलं जायचं. ही अतिशय चांगली कल्पना आहे की मला वाटतं संपादकांच्या भेटून कार्यात केली तर चांगल्या प्रकारची पत्र वर्तमानपत्रामध्ये येतील म्हणजे अनेक विषयांना वाहिली. आणि दुसरी माझी एक सूचना अशी आहे की कधी कार्यशाळा जे सिनियर ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आहेत त्यांनी एक कार्यशाळा नवीन पत्र लेखनासाठी घ्यावी की चांगलं लेखन कसं करावं, चांगलं पत्र कसं लिहावं. आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे या वृत्तपत्र लेखकांनी केवळ पत्र लिहून थांबू नये तर पुढे आणखी चांगल्या प्रकारे आपण लेखन कसं करू, लेखन कसं करावं तर ही पहिली पायरी असते. पत्रामध्ये पत्र लिहिणे पहिली पायरी असते. त्याच्यानंतर तुम्ही जर चांगल्या प्रकारचे लेखन करायचं कला असेल चांगलं लेखन करू शकता. अनेक लेखन म्हणजे शिरोडकरांचं आपलं उदाहरण आहे इथे. गणेश केळकरांनी खूप चांगली पुस्तकं लिहिली. तर अशा प्रकारे वृत्तपत्र लेखकांना चांगल्या प्रकारचं लेखन करता येईल त्याच्यासाठी काही कार्यशाळा घ्याव्या असं मी सुचवेन. मधुर शिरोडकरांच्या पुस्तकाविषयी बोलायचं तर मी त्यांचं 1-2 पुस्तकं संपादित केलेली आहेत. त्याच्या अगोदर पुस्तकं आली. मला वाटतं ग्राहक नावाचं एक पुस्तक होतं. ग्राहक आणि ग्राहकी नावाचं पुस्तक मी संपादित केलं होतं. त्यांची शैली मला माहिती आहे. अशी चांगल्या प्रकारची आणि ते कार्यकर्तेच आहेत जवळजवळ सामाजिक कार्यकर्त्याच्या लिहितात. आता त्यांनी बँकेच्या संदर्भात पुस्तक लिहिलं. तर अशा प्रकारे खूप छान असं त्यांचा एक अभ्यास असतो आणि सातत्याने काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं काम हवं समाजामध्ये अशी त्यांची वृत्ती असते. आणि मला आठवतं त्यांनी एकामध्ये आमच्या MTNL म्हणजे MTNL मध्ये कॉम्प्युटर मध्ये होतो त्याच्यावर टीका करणारं असं एक पत्र एक लेख लिहिला होता. म्हणजे त्याच्यातून ती संस्था किती त्याच्यातून घेता भाग वेगळा पण अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी एखादी बँक सुधारावी, एका बँकेनं चांगलं काम करावं किंवा टेलिफोन मुंबई टेलिफोन कंपनीने काम करावं लोकांसाठी. अशा प्रकारे सातत्याने त्यांचा विचार हा एक सामाजिक कार्यक्रम करतात. आता सुद्धा मी पुस्तक पाहिलं त्याच्यामध्ये खूप चांगले असे त्यांनी पत्र लिहिलेले आहेत आणि काही लेख लिहिलेले आहेत. तर त्याच्या लेखनी अशीच मला अनेकांनी पुस्तकं घ्यावं अशी मी इच्छा प्रदर्शित करतो आणि त्यांना त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण आलात आणि माझे काही विचार आहेत त्या माहिती त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद. प्रकाश सावंत आणि बाकी सगळे मी खरं म्हणजे सगळ्यांचं ऐकायला आलो. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता की डिजिटल वाचनामुळे रोजचं पेपर वाचणं आणि त्यात त्यांनी जी जागल्याची भूमिका आहे आणि ते कसं एक ठराविक पानावरच सगळी पत्र आहेत. पण एक चांगलं झालं याच्यामुळे की ज्याचं पत्र येतं असे काही लोक आपल्याला व्हॉट्सअपवरून पाठवतात की ते वाचलंय की नाही बघून. असं झालंय पण मला असं वाटतं की पुष्कळ सुधारणा पुष्कळ म्हणजे
मोकळे रोडच्या पद्धत जेवढी पत्र आली त्याच्यामुळे लोकल आपला नगरसेवक हे पण जागृत होतात. म्हणजे आता तसं लक्षात आलंय की आपल्याला कधीतरी वाटतं की आपलं छोटं पत्र आहे पण ते इतकं बोलकं असतं, इतकं ज्याला आपण म्हणतो ना संवेदनशील असतं. आणि मला असं वाटतं लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये लोकप्रतिनिधींपेक्षा जर जास्त कोणाचा उपयोग होतोय तर ह्या वृत्तपत्र पत्र लिहिणाऱ्यांचा होत असतो असं वाटतं. इतकं गोष्टी अशा आहेत की त्या घडतात ते आपल्याला समजत नाही. अग्रलेख वाचायला कोणाला फार वेळ नसतो आणि ते त्यांचं 90% अग्रलेखाचं मला योग्य शब्द वाटत नाही तो ते लॉबिस्ट आहे. म्हणजे त्याचं मत ठरलेलं तसं लिहितात. फार कमी अग्रलेख असे आहेत की जे ऍक्च्युअल आपल्याला जे वाटतं ते लिहितात. नाही तर त्याचं ठरलेलं असतं त्या पद्धतीने लिहितात. पण वृत्तपत्र लेखन हा असा आहे तो स्वतंत्र विचार करूनच लिहितो आणि त्याला जे वाटतं ते नुसतं त्याला वाटत नसतं, समाजाला सगळं वाटत असतं. त्यामुळे शिरोडकर साहेबांनी या सगळ्यांना मी खूप अभिनंदन करतो. आणि आजच्या काळात जिद्दीने लिहिणं त्याचा पाठपुरावा करणं त्याचं फार मोठे योगदान आणि आपण हे करत राहू. त्याच्यात हे जसं म्हणाले की वर्कशॉप घेणं, नवीन लोकांना तयार करणं त्याची गरज नाही. पण आता असं आहे की ह्या सगळ्यांची गरज आणि ती चळवळ म्हणून चालवली पाहिजे. परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर सन्मान्य उदयजी देशपांडे सावंत साहेब योजनेचे संपादक प्रकाश सावंत साहेब यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती. सर्वप्रथम महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या आणि बौद्ध जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आताच विषय झाला की वृत्तपत्र लेखकांसाठी कार्यशाळा. तुम्हाला सांगतो एक 10 ओळीत तुम्ही तुमचे विचार मांडले तर ते अधिक प्रभावीपणे लोकांसमोर, कारण समाजाला दिशा देण्याचं जे काम आहे तर ते वृत्तपत्र लेखन करत असतात. ते समाजाला दिशा देण्याचं जे काम आहे ते वृत्तपत्र लेखक करत असतात आणि जागल्याचंही काम करत असतात. दोन्ही कामं एकाच वेळेला चालतात आणि खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन की नवशक्तीमध्ये आता जवळ मध्ये मध्ये 3-3 पानं पूर्ण पानं छापून येत होती. याचं कारण काय की नवशक्ती वृत्तपत्र लेखकांना अधिकाधिक वाव देत, संधी देत. तर त्यांनी सुद्धा कमीत कमी शब्दामध्ये आपले जे विचार आहेत ते मांडावेत असं मला सुचवायचं. दुसरं असं की काही वेळेला फापट पसारा खूप असतो. म्हणजे राग मानू नका पण मला जे वाटतं ते बोलतो. फापट पसारा खूप असतो. तर तुम्ही मुद्देसूद अगदी विषयाला धरून जर लिहिलं तर ते अधिक लोकांपर्यंत जाईल आणि लोकच तुम्हाला सांगतील की बाबा खूप छान झाले. म्हणजे त्यासाठी वेगळं काय हे करायची गरज नाही आणि कार्यशाळा तर घ्यायची गरज नाही, कारण तुम्ही कार्यशाळेच्या पलीकडची लोक खूप चांगले लिहिताय असं मला सांगायचं आहे. तर मधु शिरोडकर साहेब तुम्ही हे जे काही कालप्रवाह लिहिलाय तर मला आणखीन आनंद वाटतोय सांगायला की नवशक्तीने कालप्रवाह जे बंद झालेले सतत होतं ते पुन्हा सुरू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन नवशक्तीने एक चांगलं पाऊल उचललंय ते म्हणजे रविवारचा नवशक्ती जो आहे तो आता खूप लोक वाचतात, कारण तो वाचनीय झालेला आहे असं माझं वैयक्तिक दावाच आहे असं म्हणा. पण नवशक्ती मध्ये आपण अक्षररंग आणि अशा पद्धतीची जी आपली पुरवणीचं जे नाव होतं ते सुद्धा आपण ऐसे अक्षर रसिकली केलेलं आहे. कारण ज्ञानेश्वरांसारखं मार्गदर्शक असा दुसरा कोणी नाही असं मला वाटतं. तर शिरोडकर साहेबांना शुभेच्छा आणि खूप छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल माधुरी सरे साहेब आणि सगळ्या टीमला शुभेच्छा. आणि मला खरंच खूप बरं वाटलंय तुम्हाला सगळ्यांना बघून. आणि तुम्ही मी प्रत्येकाच्या नावानिशी मी सांगू शकतो
की कोणी काय लिहिलंय, कोणाचे काय विचार आहेत हे मी सांगू शकतो, कारण सगळी पत्र मी वाचतो. नुसते वाचत नाही, ते मला कळतं की बाबा हे किती मोठं आहे. तर पांडुरंग भाबल असतील किंवा असे भरपूर ना, आता कितीतरी नाव आहेत माझ्या डोळ्यासमोर सगळे आहात. आणि तुम्ही एक फोटो जे पाठवताय ते खूप चांगलं करताय, कारण तुम्ही आयडेंटिफाय होता. तर ते अशा पद्धतीने खूप मला वाटतं अधिकाधिक तुम्ही सर्वांनी लिहावं. आणि आता नवशक्ती जवळपास 5 लाख दर दिवशी ऑनलाईन जातोय, तर त्यामुळे तो अधिकाधिक पुढे जावा अशी आमची भावना आहे. तर तुम्ही नवशक्तीचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तर त्याच्यात सुद्धा लिंक होऊन तुम्ही नवशक्तीला पुढे नेण्याचे प्रयत्न करावेत. म्हणजे मी म्हणत नाही इतर वृत्तपत्रांना मागे ठेवा, पण नवशक्तीमध्ये अधिकाधिक लिहा, चांगलं आम्हाला त्यामुळे बरं वाटेल. आणि त्याचबरोबर लोकांनाही बरं वाटेल की बाबा जे मुद्देसूद लिहिणारे जे पत्रलेखक आहेत तर त्यांना शक्यतो मी म्हणजे एडिट पानावर घ्यायचा प्रयत्न करतो. आणि खूप मोठी पत्र असतात तर ती मी ऑनलाईनला आमच्या टाकतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यावा. पुन्हा एकदा सर्वांचा आभार, धन्यवाद आणि शुभेच्छा. खूप खूप